जानेवारी 2026चा जो DA आहे, महागाई भत्ता आहे, याबद्दल प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारक चिंतित आहे. कारण दरवर्षी बघितलं तर महागाई भत्ता असतो तो 3 महिन्यांचा जो महागाई भत्ता DA आहे, पे पेन्शनर्स एरियर आहे, हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याचं डिक्लेरेशन दिलं जातं आणि एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये हा DA हा जमा केला जातो. परंतु आता एप्रिलची आज जवळजवळ 17 तारीख आली, म्हणजे जवळजवळ दुसरा आठवडा तिसरा आठवडा सुरू झाला तरी सुद्धा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये हा DA आज जमा झालेला नाही. शिवाय डिक्लेरेशन सुद्धा झालेलं नाही, जे की दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होतं. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारक चिंतेत आहे. परंतु यातच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट नेमकी कोणती आहे पाहणारच आहोत. त्या अगोदर परवा एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता की एका समितीने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका समितीने गव्हर्नमेंटला लेटर दिलेलं आहे की या DA संदर्भातील तो व्हिडिओ काय आहे तो सुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता. परंतु आजच्या व्हिडिओमधून आजची अपडेट पाहूयात. आजची म्हणजे खरं तर ही कालची अपडेट आहे. 16 एप्रिल 2026ची अपडेट आहे. DA एरियर आणि महागाई भत्त्यासंदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नेमकी काय आहे ते पाहूयात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, हे नेमका अपडेट काय आहे. जानेवारी 2026 पासून मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज 15 एप्रिल झाला. खरं तर 15 एप्रिलपर्यंतच याचा जो काही डिक्लेरेशन यायचं होतं ते यायला पाहिजे होतं, परंतु 15 एप्रिलपर्यंत आलेलं नाही. आज 17 एप्रिल उजळलेला आहे तरी सुद्धा आलेलं नाही. महागाई भत्ता जमा झालेला नाही किंवा त्या संदर्भातील कोणतं डिक्लेरेशन सुद्धा आलेलं नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना चिंता लागलेली आहे की कोरोनाच्या काळामध्ये 18 महिन्याचा जो DA महागाई भत्ता थकीत ठेवला आहे, त्याप्रमाणे सरकार हा सुद्धा थकीत ठेवू शकतं का, असं प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक चिंता लागलेली आहे. तर बघा, असं गव्हर्नमेंटचं काही प्लॅनिंग आहे का, असं सुद्धा कर्मचाऱ्यांना वाटत आहे. तर कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयतर्फे एक घोषणा केलेली आहे की काल 16 एप्रिल 2026ला प्रोटेस्ट करण्यासाठी गेले आहेत. म्हणजे जे कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत हे 16 एप्रिलला प्रोटेस्ट करण्यासाठी गेलेले होते. यामध्ये काय अपडेट आलेले आहे बघा. आणि प्रोटेस्टमध्ये त्यांनी नक्की कोण कोण साथ देणार, म्हणजे प्रोटेस्टमध्ये कोणकोणते कर्मचारी पेन्शनधारक सामील होणार आहेत, तर त्या बघा प्रोटेस्टमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी जाणार आहेत. 1 दिवसाचे प्रोटेस्ट होते कालचे. यामध्ये कोण गेले होते बघा. यामध्ये इन्कम टॅक्स, पोस्टल ॲग्रिकल्चर, त्यानंतर बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यानंतर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, त्यानंतर या संस्था या आहेत त्या एम्प्लॉय यांनी या संस्था किंवा त्यामधील एम्प्लॉय असतील यांनी काल 1 दिवसाचं डेमॉन्स्ट्रेटेड प्रोटेस्ट आहे ते घेतलेलं आहे. यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघा. यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 7वे वेतन आयोग जेव्हापासून लागू झालं तेव्हापासून 7वे वेतन आयोग केव्हा लागू झालं होतं, तर 16 एप्रिल 2016ला 7वे वेतन आयोग हे लागू झालं होतं. आता तुम्ही बघितलं तर दर 10 वर्षांनी वेतन आयोग हे चेंज होतं. आता 7व्या आयोगानंतर आता 8वे वेतन आयोग ते कधी लागणार याचं आता प्रोसेस चालू आहे. त्याची समितीसुद्धा स्थापन केलेली आहे. त्यानंतर 16 जानेवारी 2025ला त्याचं गठनसुद्धा झालं होतं आणि त्याबद्दल फिटमेंट फॅक्टर काय असावा, त्यानंतर महागाई भत्ता नेमका किती असावा, किती वाढवायचा, या संदर्भात सध्या डिस्कशन चालू आहे. फिटमेंट फॅक्टर अजूनही फिक्स झालेला नाही, परंतु 2.57 to 3.58 पर्यंत फिटमेंट फॅक्टर हा असू शकतो तुमच्या संघटनेने दिलेल्या मतानुसार. परंतु कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं महागाई भत्त्या आणि DA संदर्भात एकच म्हणणं आहे की 7वे वेतन आयोग जेव्हापासून लागू झालं होतं तेव्हापासून 10 वर्षामध्ये कधीही असं झालं नव्हतं की हा जानेवारीचा जो 3 महिन्याचा DA महागाई भत्ता शिवाय एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो पेन्शनर्सला मिळणारा जो एरियर आहे तो एरियर कधीच मिळाला नाही, असं झालं नव्हतं. म्हणजे
15 तारीख कधी ओलांडली नव्हती. थोडक्यात 15 तारीख कधी ओलांडली नव्हती. या अगोदर 15 एप्रिलच्या अगोदरच हे सर्व जे DA/DR आहेत किंवा महागाई भत्ता हे मिळत होते. परंतु आता अजूनही आता 17 तारीख आली तरीही कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात हा DA/DR जमा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हमेशा टाईमला अनाऊन्समेंट केली जाते, म्हणजे डिक्लेरेशन केलं जातं आणि टाईमला हा DA/DR हा जमा केला जातो. तर बघा, एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये पे पेन्शनर्सचा एरियरसुद्धा जमा केला जातो. सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अपेक्षा होती मार्चमध्ये होळीच्या अगोदर, आता मार्च होळी 3-4 तारखेला होती, या अगोदर किंवा नंतर 2 दिवस एक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी खुशखबर म्हणून हा DA/DR महागाई भत्ता हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. किंवा असंही वाटलं होतं की जरी जमा नाही केला तर डिक्लेरेशन तरी कमीत कमी होईल, कारण एखाद्या महागाई भत्ता किंवा पेन्शन किंवा DA/DR जर जमा करायचं असेल तर त्यासाठी डिक्लेरेशन आधी द्यावं लागतं आणि ते डिक्लेरेशन दिल्यानंतर एका वीक किंवा त्यानंतरच्या दुसऱ्या वीकमध्ये हे जो DA/DR आहे तो जमा केला जातो. परंतु यावर्षी दरवर्षीप्रमाणे शेवटच्या आठवड्यात जमा होणारा DA/DR अजूनही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात डिक्लेरेशन दिलं जातं, ते डिक्लेरेशन अजूनही दिलेलं नाही. त्यामुळे जो DA आहे किंवा DA/DR महागाई भत्ता आहे, पे पेन्शनर्स एरियर्स आहे, हा कधी मिळणार याच्या चिंतेत प्रत्येक कर्मचारी आहे आणि पेन्शनधारकसुद्धा आहे. तर अतिशय महत्त्वाची ही एक अपडेट आहे, पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्यामुळेच काल 16 जानेवारी 2026ला एक दिवसीय प्रोटेस्ट घेतलं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल तर मागे या जे DA/DR आहे या संदर्भात बऱ्याच राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांनी दंगासुद्धा केलेला आहे. ते तुम्ही व्हिडिओ काही सोशल मीडियावर आले होते ते तुम्ही पाहिलेच असतील. परंतु काल एक दिवसीय प्रोटेस्टसुद्धा घेतलं होतं की कर्मचाऱ्यांचा हा 3 महिन्याचा DA/DR महागाई भत्ता, पे पेन्शनर्स जे एरियर आहे तो कधी मिळणार. कारण कर्मचाऱ्यांना एकच भीती आहे की 18 महिन्याचा कोरोनाच्या काळातील जो थकीत DA आहे तो DA अजूनही दिला नाही, तसं सरकार पुन्हा करू शकतं का, ही भीती असल्यामुळे काल एक दिवसीय प्रोटेस्ट घेतलं होतं. आणि या प्रोटेस्टमध्ये इन्कम टॅक्स असतील असे बऱ्याच डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी सहभागी झाले होते. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे, कारण त्यांचा जो DA/DR आहे या संदर्भात घोषणा करण्यासाठी कर्मचारी म्हणजेच एम्प्लॉय आहेत, पेन्शनधारक आहेत, काही संघटना आहेत, त्या सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हे आपण केलेलं आहे. कारण ही अपडेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण प्रत्येकालाच माहीत नसतं की आपला DA/DR, प्रत्येकाला असं वाटत आहे की DA/DR बद्दल कोणच काही माहिती देत नाही किंवा DA/DR येणार का, कोरोनाच्या काळातल्या 18 महिन्यांच्या एरियरसारखं होणार का असं प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे ती त्यांची शंका दूर व्हावी आणि काल हे एक दिवसीय प्रोटेस्ट हे कर्मचाऱ्यांनी एम्प्लॉयनी हे केलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.